माझ्या एका जवळच्याच मैत्रिणीचा रिसेंटली घडलेला एक किस्सा तुम्हाला सांगतो, परंतु अपेक्षा अशी व्यक्त करतो की ही गोष्ट इगोवरती घेऊ नका, कारण इगो आला की नाश हा अटळ असतो हे लक्षात ठेवा। गेली 2 वर्ष झालं माझी ती एक चांगली मैत्रीण आहे। 2 वर्षांमध्ये 3 वेगवेगळ्या मुलांसोबत फिरताना मी तिला पाहिलं। जेव्हा मी तिला फिरताना पाहिलं तेव्हा तिला मी मैत्रीप्रती कर्तव्य म्हणून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की ज्या मुलांसोबत फिरतेस ते मुलं चुकीचे आहेत, परंतु मॅडमने ऐकलं नाही, कारण ही गोष्ट तिने इगोवरती घेतली आणि ठरल्याप्रमाणे दोन्ही मुलांनी तिचा वापर करून सोडून दिलं। आता 4 महिन्यापूर्वीच तिसऱ्या एका मुलासोबत फिरताना दिसली। पुन्हा तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की ज्या मुलासोबत फिरतेस तो मुलगा बरोबर नाहीये। पुन्हा मॅडमने ही गोष्ट इगोवरती घेतली, माझं काहीच ऐकलं नाही। 2च दिवसांपूर्वी तिचा मला फोन आला आणि रडत रडत सांगू लागली की त्या मुलाने तिचा कसा वापर करून घेतला ते। आता मी कर्तव्यात कधी कुठे चुकत नाही। आता पुन्हा तिला ही गोष्ट मी समजावून सांगितली आहे। आता ही गोष्ट तिच्याच बाबतीत घडते का, तर अजिबात नाही। आज अनेक मुलींच्या बाबतीत ह्या गोष्टी घडतात। बऱ्याच वेळा आपल्या घरातील लोक, खास करून मित्रमैत्रिणी, आई वडील आणि भाऊ या गोष्टी आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु तुमची ऐकून घेण्याची मनस्थिती नसते, ती तुमची मानसिकताच नसते, कारण ती गोष्ट तुम्ही इगोवरती घेता। माझं आयुष्य आहे, माझ्या आयुष्याचा निर्णय मी घेणार, हे कोण मला सांगणार की मी कुणाशी बोलायचं आणि काय करायचं ते। आता काय असतं, जवळच्या लोकांना काहीतरी माहिती असतं, काहीतरी कळत असतं, म्हणून ते तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात, कारण त्यांना तुमची काळजी असते। परंतु ज्या लोकांना ऐकूनच घ्यायचं नसतं आणि स्वतःचं न भरून येणारं नुकसान करून घ्यायचं असतं, शेवटी त्यांना समजवण्यात काहीच अर्थ नसतो।